शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये। महापालिका हद्दीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व विभागांना दक्ष राहण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत। शहरात जागोजागी लावण्यात आलेले बेकायदेशीर फलक, बॅनर्स व होर्डिंग्स हटवण्यात आल्यात। तसेच विविध विकास कामांची सुमारे 70 कोनशिला झाकण्यात आल्यात। अहिलानगर शहरात भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले। हे अभियान मंगळवारी 16 डिसेंबर 2025 रोजी अहिलानगर महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे। या स्वच्छता मोहिमेअंतर्गत माऊली संकुल ते गंगा उद्यान चौक तसेच टीव्ही सेंटर चौक ते कृष्णधाम ओढ्यापर्यंत स्वच्छता करण्यात येणार आहे। शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। अहिल्यानगर शहरातील नो पार्किंग झोन संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नो पार्किंग क्षेत्रात वाहन उभे न करण्याचे निर्देश देण्यात आल्यात। वाहतूक नियंत्रणाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी नियम पाळून कारवाई टाळावी असं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलंय। शहर शिस्तबद्ध आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय की महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी बहुतांश ठिकाणी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला। अहिलानगर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढविण्याबाबत चर्चा केली जाईल। महायुती म्हणून निवडणुकांना सामोरे जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं। अहिलानगर येथील प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला ढोल पथकांनी तालबद्ध वादनांनी मानवंदना दिली। यावेळी शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। शहराची खबर बातमीमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।